नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी मी आशा करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. सकाळी घरातले सर्व कामं आवरलेले होते आणि हे अचानक आले म्हणे चल नाशिकला जायचं आहे, म्हणून मग मी पटकन आवरला. आणि स्वामी झोपलेलाच होता, मग त्याला पण झोपेतून उठून आणि त्याला पण घेऊन आली, कारण की त्याचा आहे ना 17 तारखेला बड्डे आहे. त्याच्यामुळे ना मग बड्डेचीच त्याला कपडे वगैरे घ्यायचे होते, म्हणून मग आम्ही नाशिकला आलो होतो. आणि हे बघा ना, आल्यानंतर आहे ना रस्त्यात असं खड्ड्यांचं काम चालू होतं. म्हटलं हे नवीन नेमकं काय आहे? तर कॉलम उभे करण्यासाठी ना जे खड्डे खणतात ना, तर ते खड्डे खणण्यासाठी ही मशीन आहे. तर मी ते बघत होती नेमकं आता याच्यातून माती कशी निघते काय, म्हणजे ज्यावेळेस ते खाली आपटतात ना, तर आपटल्यानंतर त्याच्यात ती माती येते कसं, आणि मग ती माती ना काढून घेतात. असे ना 2 मशिनी लावलेल्या होत्या तिथं. तर हे बघा कशी माती काढून घेतली त्यांनी. खरंच आजकाल आहे ना काय खूप मशिनी निघालेल्या आहेत, तर काही करू शकतो माणूस. आणि हे बघा इकडे आम्ही भाभिंद्यांच्या इथं आलो होतो. तर त्यांच्या इथं आल्यानंतर ना त्याला माहीत झालेलं इथं काय खेळणी काय नाही. तर तो बरोबर तिथं जागेवर जाऊन आहे ना त्या वस्तू घेऊन येतो. तर त्याला माहिती आहे पिशवीत काय येतं, ह्या पिशवीत आपल्यासाठीच काहीतरी खेळणं आहे. त्याच्यामुळे तो बरोबर जाऊन घेऊन येतो. खरंच लहान पोरांच्या डोक्यात त्यांना खूप काही राहतं, म्हणजे असं त्यांची मेमरी खूप शार्प राहते. त्याच्यामुळे ना ते कुठं काय वस्तू ठेवलेली आहे तो बरोबर काढून आणतं. असं नाही का आम्ही नेहमी जातो, ज्यावेळेस जाऊ ना त्यावेळेस आहे ना तो बरोबर, म्हणजे त्याच्या लक्षातच असते ही वस्तू इथे आहे. लहान मुलांची मेमरीज खरंच खूप शार्प असते. आणि त्याला आहे ना कपडे घ्यायला आम्ही नाशिकमध्ये काठेवाडमध्ये आलेलो होतो. तर त्याचे घालून पाहत होतं कोणते कपडे येतात काय, कारण की त्याच्या मापाचे ना तिथं म्हणजे शर्टच भेटत नव्हते. खूप बघितले आम्ही, तर थोडेच भेटले बघा. कपडे घालताना कसा पळून जात होता, त्याचंच पळापळीत चाललेले होते, त्याला घालतच नव्हता. पण शेवटी एक जणाने तिथं दुकानदारात म्हणजे जे सेल्समॅन राहतात ना, तर त्यांनी घाबरवलं. तेव्हा त्याने ते ड्रेस घातला, घालून बघितला. आम्हाला आवडला होता हा ड्रेस, पण त्यांनी घातल्यानंतर त्याला एवढा काही खास दिसत नव्हता. त्याच्यामुळे आम्ही तो नाही घेतला. म्हणजे घालून बघितले तिथं, जो ड्रेस आला जो त्याला चांगला दिसला तो ड्रेस घेतला. लहान मुलांचे कपडे घ्यायचे असले ना, तर तरी पण टेन्शनच आहे, कोणते घेऊ कोणते नको असं होतं. आणि बघा ना त्याला कपडे घेताना ना खूप ड्रेस घालून बघितले, तेव्हा वेळेस ते पसंत करून घेतले. कारण की त्याला काही ड्रेस छान दिसायचे, काही ड्रेस नव्हते चांगले दिसत. आणि तो आहे ना पटकन कपडे मळवतो ना, त्याच्यामुळे मग आम्ही ना विचार करूनच घेतले. हे बघा लहान मुलांचे कपडे घालून आहे ना इथं 3 स्टॅच्यू उभे केले. तर त्याला पहिल्यांदा असं वाटलं इथं कोणीतरी उभंच आहे. तो सारखा लावून हात लावून बघायचा आणि पळायचा. आणि नंतर त्याला कळालं की हे पुतळे आहे, स्टॅच्यू आहे. मग तो आहे ना तिथं जाऊन परत हात लावायला लागला. तसं चालूच होतं. आणि बाहेर आहे ना पाऊस पण झाला होता. आणि मला आहे ना मला पण आता कपडे घ्यायचे होते, म्हणजे ड्रेस घ्यायचे होते. तर माझा काहीच असा प्लॅन नव्हता का मला ड्रेस घ्यायचा वगैरे. पण त्यांनी म्हणजे तिथं आल्यावर म्हणे तुला पण घे. आणि म्हणजे माझं पहिले ठरलेलं होतं, पण मग त्यांनी स्वतःहून काही प्लॅन नव्हता. मग ते अचानक मग मी तिथे ना काही ड्रेस घालून बघितले आणि नंतर काही कॉर्ड सेट पण घेण्यासाठी आले. म्हणे ड्रेस घालून बघितल्यानंतर कोणता ड्रेस छान दिसतो कोणता नाही, मग त्याच्यानंतर घेतला हा ड्रेस. आणि मला खूप आवडलेला होता, पण तो आहे ना थोडा मला टाईट वाटला, त्याच्यामुळे मी तो घेतला नाही. आणि हा ड्रेस मग हा कॉर्ड सेट घेतला. तो पहिले घेतला होता आणि तो खरंच खूप छान दिसत होता आणि खूप आवडलेला पण होता. पण तो मला ना म्हणजे त्याच्यामध्ये एक्सेल लागत होता, एल साईजचा होता तो. तर एक्सेलमध्ये त्याच्यात कलर नव्हता, त्याच्यामुळे मी ते घेतला नाही. मग असेच खूप म्हणजे जवळजवळ ना 8 ड्रेस घेतले. तर 3 कॉर्ड सेट घेतले आणि 5 टॉप घेतले आणि 3 लेगिन्स घेतले. असे भरपूर कपडे घेतले, कारण की खूप दिवसाचं चाललेलं होतं पण. आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर आपला स्वयंपाक वगैरे सर्व झाला. आणि बघा स्वामीचं चाललं होतं खेळायचं काम, आणि त्याने किती पसारा काढला होता. असं रोज आहे ना किती पसारा काढतो आणि परत मी ठेवते, त्याचं असं चालूच राहतं. म्हणजे असं आवडलं का तो परत तेच वाढून ठेवतं आणि मग परत तेच आवडायला लागतं. तिथे स्वामीचं नारीचं चालू होती थोडीफार मस्ती. स्वामीला ना मस्ती करायला नाही लागते. म्हणजे त्याचं चाललं होतं का, म्हणजे त्याला मोबाईल लागत होता, माझ्या हातात मोबाईल होता ना म्हणून रडत होता. तर ते कोण म्हणजे मोबाईल असं स्टँड लावला ना तर लगेच घेऊन पळतो मोबाईल, त्याचं चालूच राहतं. हां, हॅलो.
तर आज दिवसभर आम्ही बाहेर नाशिकला गेलेलो होतो, तर थोडीफार शॉपिंग करण्यासाठी खूप दिवसापासून चाललं होतं. आणि आज आहे ना अचानक मला घेऊन गेले, मला काहीच कल्पना नव्हती. फक्त म्हणे का स्वामीसाठी कपडे घ्यायचे, त्याला कपडे घ्यायचे फक्त, आणि मग त्याच्यासाठीच आम्ही गेलेलो होतो. तर तिथं कपडे त्याला घ्यायला गेलो, नंतर त्याने अचानक मला म्हणे का तुला पण घे, नाही तर मला काहीच कल्पना नव्हती कपडे घ्यायची वेगळी. पण मग त्यांनीच आग्रह केला आणि त्यांनी त्यांच्या चॉईसनेच घ्यायला लावले. तर म्हणजे चॉईस माझी पण होती, त्यांना पण दाखवून मग घेतले तसे. तर कोणते कपडे ड्रेस घेतले ते पण तुम्हाला दाखवते. तर पहिले आहे ना हा व्हाईट ड्रेस हा घातलेला आहे तो आहे. तर हा व्हाईट कलरचा ड्रेस घेतलेला आहे, कसा छान, आणि कपडा पण एकदम छान आहे, कॉटन आहे त्याच्यावर. आणि ब्लॅक कलरची लेगिन्स आहे. कसा वाटतो नक्की सांगा. आणि छान आहे, फक्त थोडासा फिटिंग करायची गरज आहे, बाकी काही नाही. फक्त हातात थोडासा मागे ना टक्स मारावा लागेल. तर पहिले मी हात धुवून घेईल, वॉश करून घेईल, त्याच्यानंतर त्याला फिटिंग करायची गरज आहे का नाही मग मी करेन. हे बघा इथं दाखवते तुम्हाला, मी शॉपिंग केलेली आहे. तर पूर्ण शॉपिंग आहे ना काठेवाडमधूनच घेतलेली. आता सध्या पावसाचे दिवस आहे ना, त्याच्यामुळे थोडीशी ऑफर पण चालू आहे तिथे. तर दाखवते तुम्हाला एक एक करून ड्रेस कोणते घेतले ते. मोबाईल आहे ना स्टँडला लावलेलं होतं, पण स्वामी स्टँड घेऊन पळालेला आहे तुम्हाला. नाही, पहिले मी तुम्हाला स्वामीची शॉपिंग दाखवते. तर त्याला डेली यूज होतील असे ड्रेस घेतलेले, आणि अजून त्याला घ्यायचे. पण मग तिथे ना तो एकदम बारीक आहे, त्याच्यामुळे त्याचा मापाचे ना लवकर ड्रेसेस भेटत नव्हते. हे बघा, ही एक पॅन्ट आहे आणि हा शर्ट आहे. कसा वाटतो बघा. आणि तो खरं तर आहे ना ऑफरमध्ये मिळालेला आहे 315 रुपयाला. तर अशी प्राईस त्याची 600 का काहीतरी आहे. मग त्यांनी दाखवलेलं होतं, पण आता लेबलवर दिसत नाही, ते लेबल काढून घेतलं वाटतं. पण हे बघा असं, म्हणजे हा एवढे ड्रेस बघितल्यानंतरून हा त्याच्या मापाचा भेटलेला आहे. आणि त्याच्यावर ही पॅन्ट, हा एक व्हाईट टी शर्ट आहे, आणि याची प्राईस 950 रुपये. आणि ह्या टी शर्टची प्राईस 950 रुपये. परत हा दुसरा एक टी शर्ट, हा 615 रुपयाचा टी शर्ट आहे. हा एक असे 3 टी शर्ट घेतले त्याला. हा तर थोडा मोठाच होईल मला वाटतंय. हा 700 रुपयाचा. तर ह्या 2 टी शर्टवर 1 टी शर्ट फ्री होता, म्हणजे 2वर 1 फ्री असं होतं. आणि याच्यावर ऑफर होती या ड्रेसवर. तर हा ड्रेस आहे ना त्याला बर्थडेला आहे ना भाभीने घेतलेला आहे. आणि अजून आम्हाला घ्यायचे होते, पण आम्हाला ना खरं तर भेटलेच नाही त्याच्या मापाचे, त्याच्यामुळे एवढंच घेतले. आणि लहान मुलांचं कसं सारखं घेतच राहत होते, त्यामुळे काही नाही. आता तुम्हाला माझे ड्रेस दाखवते. हा एक कॉर्ड सेट आहे. ती लाईट लाव दिदी. हा एक कॉर्ड सेट आहे, खूप छान आहे आणि कॉटन आहे. आणि हा ड्रेस आहे ना मला कितीला पडला ते पण तुम्हाला सांगते. तर हा कॉर्ड सेट मला कितीला पडला त्याची प्राईस सांगते तुम्हाला. तर याची प्राईस आहे ना 1300 रुपये. तर लेबल पडलं पण 1300 रुपयाला हा कॉर्ड सेट पडलेला आहे. 50% ऑफ होती. तर म्हणजे हा आहे ना 2600 रुपयाला होता, तर तुम्हाला 1300 रुपयाला पडलेला आहे. तर तुम्हाला घालून पण दाखवते कसा दिसतो तो. हा व्हिडिओ आहे ना दुसऱ्या दिवसाचा आहे. त्या दिवशी काय झालं, संध्याकाळी व्हिडिओ शूट करता करताच आहे ना स्वामी मोबाईल पण घेऊन पळाला आणि स्टँड पण घेऊन पळाला.
त्याच्यामुळं मी नंतरून काही व्हिडिओ शूटच केला नाही. डायरेक्ट तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटते सकाळी. आता सकाळी उठल्यानंतर अंथरूण वगैरे ना मी असे दिवाणमध्येच ठेवते. खरं तर हे दिवाण आहे ना खूप फायदेशीर ठरले, कारण की इथे तिथे ना अंथरुणांचा गोधड्यांचा पसारा राहत नाही या ब्लँकेटचा. ते असं झाकून जातो आणि तुम्हाला कोणाला घ्यायचे असेल ना, घरात जागा कमी असेल तर आवश्यक आहे ना दिवाणच घ्या. सोप्यांच्या मागे लागू नका, कारण की त्याच्यामध्ये ना खूप साऱ्या वस्तू बसतात आणि आपल्याला जागा पण कमी लागते. त्याच्यामुळे ना दिवाण एकदम बेस्ट आहे घेण्यासाठी, म्हणजे घरात ठेवण्यासाठी. जास्त पसारा होत नाही आणि सगळं जिथल्या तिथंच राहतं अंथरुणं, कारण की अंथरुणांचा पसारा ना खूप सारा पडतो. आणि आता मी लगेच दिवाण वगैरे आवरल्यानंतर लगेच बेड पण आवरून घेते. बेडवर पण सकाळी खूप पसारा राहतो. आरू वगैरे झोपलेलीच होती, स्वामी आणि आरू ना, त्याच्यामुळं दिवाण म्हणजे बेड आवरायचा राहिला. आरून स्वामी उठल्यानंतर बाकीचे आवरले. तर ही चटई ना मी स्वामी वेळेस घेतली होती 1000 रुपयाला का 800 रुपयाला अशी काहीतरी पडली होती. आणि ती चटई इतकी अक्षरशः इतकी गरम आहे ना खूप, आणि लहान मुलांसाठी ना खूप सेफ आहे, कारण की पडले काही झालं ना तरी डोक्याला लागत नाही, काही नाही. आता अंथरूण वगैरे गोळा करून झाल्यानंतरून बाहेर जे आदल्या दिवशी कपडे धुवून ठेवले होते ते आणून आहे ना आरूला दिले. आणि आरूने ना त्याच्या घड्या घालून ठेवल्या. असं लहान 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 कामे ना आरू करते, तिला सांगितलं ना तर ती व्यवस्थित ते लहान असे छोटे मोठे ना कामांना मदत करते. आज आहे ना ती स्कूलला गेलीच नव्हती, कारण की तिची थोडीशी तब्येत बिघडली होती ना, त्याच्यामुळे मला टिफिनला सकाळी सकाळी सुट्टी होती. घरातली झाडझूड वगैरे झाल्यानंतर आता हे कपडे मी रात्री काही मशीनला लावून ठेवलेले होते, कारण की म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी ना जास्त लोड होत नाही. कपडे पण खूप सारे पडतात धुण्यासाठी, आणि जे आता बाकीचे होते ना ते मशीनला लावून द्यायचे होते. तर अंघोळीच्या आधी ना भरपूर सारे मी कामं करून घेतलेले होते, कारण की झाड परत बिछानांचं सर्व, त्याच्यामुळे ना कामाचा पण लोड कमी पडतो. आणि आता मशीनमध्ये ना मी रिनचं लिक्विड वापरते आणि कम्फर्ट, कारण की पावसाळ्यात आहे ना कम्फर्टची खरंच गरज असते, कारण की वास मारतात कपडे. त्याच्यामुळे ना मी मशीन म्हणजे लिक्विडसोबत आहे ना कम्फर्ट वापरतेच, म्हणजे कसं कपड्यांचा पण छान वास येतो, आणि तर आहे ना असं उपट वास येतो. आणि जे आदल्या दिवशी कपडे धुतलेले होते ना संध्याकाळी ते पण टाकून देते, म्हणजे कसं आहे दुसरे धुईपर्यंत आहे ना हे फॅनखाली ना छान वाळून जातील. आणि आता आता कसं आहे पावसाळ्यात आहे ना कपडे वाळत टाकायचा आहे ना खरंच खूप प्रॉब्लेम येतात, खूप त्रास होतो. इथं तिथं कपडे, सगळ्या घरात कपडेच दिसतात. आणि बाहेर आहे ना आमच्या इथे आहे ना बाहेर वाळत टाकायला जागाच नाही आहे पावसाळ्यात तरी. आणि आता मी पाणी तापवायला ना शेगडीवरच ठेवते, कारण की गॅस गिझर आहे ना, कारण की आता गॅस गिझर आहे माझा, पण आहे ना टाक्या भेटत नाही ना गॅसच्या, त्याच्यामुळे ना तर आता गॅसचं गिझरचा आम्ही खूप कमी वापर करतो, आणि शक्यता करून आहे ना आपलं शेगडीवरच पाणी तापवतो. आमच्या इकडे ना 45 दिवसांनंतरून टाकी भेटते, आणि त्या 45 दिवस आहे ना मला एवढी टाकी जात नाही, कारण की मला या सगळा स्वयंपाक गॅसवरच करावा लागतो. त्याच्यामुळे ना मला एवढी टाकी जात नाही ना, त्याच्यामुळे मी आता शेगडीचा पण वापर जास्त जास्त करायला लागलेली. आणि आता सर्व आंघोळ वगैरे झाल्यानंतर नंतर सगळ्यांसाठी नाश्ता बनवत होती. आज गुरुवारच आहे, तर गुरुवार असल्यामुळे ना मला उपवास आहे, त्याच्यामुळे मी सर्वांसाठी ना शेवया बनवून घेतलेल्या होत्या. म्हणजे सकाळी सकाळी थोडासा नाश्ता असला ना तर मग स्वयंपाक लेट झाला तरी चालून जातो. तर शेवया ना मस्त तुपात भाजून घेतलेल्या होत्या, आणि यांना आहे ना पाणी टाकून ना बिलकुल शेवया आवडत नाही, तर मी ना पाण्याचा खूप थोडा कमी वापर केला. आणि दूध होतं ना आदल्या दिवसाचं, तर मग ते ना व्यवस्थित तापवून घेते, आणि शेवई ना एकदम छान अशी तुपात आहे ना छान परतून घ्यायची आहे. शेवया आहे ना ह्या घरच्याच बनवलेल्या त्या मम्मीने दिलेल्या होत्या, त्याच शेवया आहे. आता थोडंसं केटलमध्ये ना मी पाणी गरम करून घेतलं होतं, आणि ते थोडंच टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलेलं. आणि दूध टाकून घेतलेलं आहे. आणि पाणी का पहिले टाकलं, तर डायरेक्ट दूध टाकलं असतं ना तर कदाचित ते चिकट झाल्या असतात शेवया, त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. काही काही जणांना पाण्यात आवडतात, काहींना उकडलेल्या त्या असतात. मला नाही माहिती ते कशा करतात, मी नाही कधी केलेले, पण मी नेहमी अशाच करते. मला पण अशाच आवडतात, मिस्टरांना पण अशाच आवडतात, आणि आरूला पण अशाच आवडतात. मला तिघांना पण आहे ना अशाच शेवया आवडतात. आणि त्यांना ना शक्यतो करून अशा शेवया आवडत नाही, त्यांना त्या पाण्यातल्या आवडतात उकडलेल्या, त्या मला बिलकुल आवडत नाही, मला येत पण नाही त्या करतात, त्याच्यामुळे मी त्या करत पण नाही. मी असंच दूध टाकूनच करते नेहमी, एकदम साधी सोपी पद्धत आहे. शेवया आणि छान लागतात अशा पण. आणि साखर आहे ना जास्त टाकली होती, कारण की घरच्यांना ना
गोड खूप आवडतं. फक्त घरात आहे ना गोड मला जास्त काही आवडत नाही. नाहीतर बाकीच्यांना सर्वांना गोड खूप आवडतं. आणि शेंगदाणा म्हणजे सकाळी ना मला हे करायचं होतं साबुदाण्याची खिचडी, पण मग मी ती तशीच ठेवली कारण की आरू स्कूलला गेली नाही तिची तब्येत बिघडल्यामुळे ना. तर मग मी ती शेंगदाणे तसेच ठेवून दिले होते आणि नंतर म्हटली खिचडी बनवी. तर आता सगळ्यांचा नाश्ता त्यांना दिला आणि मम्मी माझी देवपूजा करायला लागली. कारण की देवपूजा सकाळीच करायला बसलं ना तर जरा जवळ आहे ना अर्धा पाऊण तास तर 100% जातोच आणि मग आपले कामं राहून जातात. आपल्यामुळे ना दुसऱ्यांचा खोळंबा नको, त्याच्यामुळे ना मी माझ्या घरातले खूप सारे कामं करून घेते, नंतरून देवपूजा करते. कारण की सकाळी सकाळी प्रत्येकाला काम राहतं त्याच्यामुळे ना. तर मग म्हणजे त्यांना त्यांच्या मार्गी लावून देते. नंतरून मी माझ्या देवपूजा वगैरे असं काही कामं करून घेते. कारण की देवपूजा करायला बसलं ना तर मला सारखं देवपूजा करताना उठायला बिलकुल आवडत नाही. कसं एकदा करायला घेतली तर लगेच करून मोकळं व्हायचं माझं असं आहे. नाहीतर 10 टाईम त्या गोष्टी उठायचं आणि 10 टाईम कोणी आवाज दिला का जायचं. त्याच्यामुळे ना मी देवपूजा ना मी एकदम निवांत असले का मगच करते. आणि व्हिडिओ का घेतला तर स्वामी नव्हता ह्या ठिकाणी, मग आरू होती ना तिने व्हिडिओ शूट केला होता म्हणून. नाहीतर मी बिलकुल व्हिडिओ शूट नसता केला कारण की स्वामी नाही कॅमेरा घेऊन पळून जातो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझी देवपूजा कशी झाली ते पण सांगा. आणि व्हिडिओला ना जास्तीत जास्त लाईक म्हणजे शेअर करा. तुमच्या सपोर्टची ना खरंच खूप गरज आहे. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.